अखेर त्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे। 22 तारखेपासून बेपत्ता असलेले भोपोली येथील नारायण रामचंद्र रहाणे हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून अचानकच बेपत्ता झाले होते। मात्र 22 तारखेपासून बेपत्ता असलेल्या नारायण रामचंद्र रहाणे यांचा मृतदेह 26 फेब्रुवारी रोजी बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झुडपात मिळून आला। आपले घरकुल मंजूर झाल्याने त्याचे मंजुरी प्रमाणपत्र घेण्यासाठी पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले विक्रमगड तालुक्यातील भोपोली येथील नारायण रामचंद्र रहाणे वय वर्ष 37 हे 5 दिवसापासून तेथूनच बेपत्ता होते। नारायण रहाणे हे मागील 5 दिवसापासून मिसिंग असल्याची नोंद पालघर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। मात्र त्यांचा काही शोध लागला नव्हता। मात्र या शेतकऱ्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झुडपात मिळून आला। पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत राज विभागाच्या वतीनं 22 फेब्रुवारी रोजी वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या मंजुरी पत्राचे व प्रथम हप्त्याचे वितरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 22 तारखेला यावेळी भोपोली येथील अपंग असलेले गरीब शेतकरी रामचंद्र रहाणे म्हणजेच मृत नारायण रहाणे यांच्या वडिलांना जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजना मंजुरी पत्राचे स्वीकार करण्यासाठी त्यांना येणं शक्य झाले नाही। त्यामुळे त्यांनी आपला मुलगा नारायण रहाणे यांना पाठविले होते। शनिवारी या योजनेचे वितरण पत्र स्वीकारण्यासाठी नारायण हे जिल्हा परिषद कार्यालयात गेले होते। मात्र कार्यक्रम उशिरा संध्याकाळी संपला तेव्हापासूनच नारायण हे बेपत्ता झाले होते। त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र ते मिळून न आल्याने त्यांचे कुटुंबीय व गावातील सरपंच यांनी पालघर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती। नारायण यांचा 5 दिवसापासून शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी आपल्या टीम सर्वत्र पाठविल्या होत्या। तसेच सोशल मीडियाद्वारे आवाहनही त्यांनी केले होते, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागत नव्हता। अखेर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या लगत असलेल्या झुडपात नारायण रहाणे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला। मात्र पोलीस यंत्रणेने या घटनेचे गांभीर्य घेतलंच नाही। इतक्या मोठ्या जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक लोक ये जा करत असतात। कार्यालयात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत, मात्र या घटनेचे गांभीर्य घेण्यात न आल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा यंत्रणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे। या माहितीनुसार नारायण रहाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित घरकुल प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आले होते। मात्र कार्यक्रम संपल्यानंतर ते बेपत्ता होते। मात्र आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे आता बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहे। या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षा प्रणालीवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कार्यालयात एक मृतदेह पडलेला आहे याचा कोणालाही सुगावा कसं काय मिळाला नाही, हे खुनाचे प्रकरण आहे किंवा इतर काही कारणास्तव मरण पावले आहे। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, परंतु ही घटना प्रशासनाच्या कामकाजावर एक मोठा प्रश्न उपस्थित करीत आहे।